नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोकसभेच्या निकालामध्ये सर्वात जास्त उत्सुकताच्या जागेची होती ते होती कोल्हापूरची, कारण तिथं श्रीमंत शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात होते. पण खऱ्या अर्थानं जमिनीवर निवडणुकीची सगळी सूत्र ज्यांच्या हातात होती ते माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील आपल्यासोबत आहेत. बंटी पाटील साहेब, खूप खूप स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदन. एकतर कोल्हापूरची जागा म्हणजे पंजाच्या चिन्हावर बऱ्याच वर्षानंतर लढत होते आणि ती तुम्ही जिंकलीच जागा. 1999 पासून काँग्रेसचा पंजा लोकसभेमध्ये नव्हता आणि म्हणून गेले 2-3 वर्ष आम्ही प्रयत्नशील होतो की ही काँग्रेसला जागा मिळावी आणि श्रीमंत शाहू महाराजांनी मान्यता दिली निवडणुकीला उभारण्याची आणि अत्यंत कोल्हापूरकरांनी अत्यंत एक पुरोगामी निर्णय या देशामध्ये कोल्हापूरचा जाणारे खासदार हे शाहू महाराज असतील या पद्धतीचा मॅन्डेट आम्हाला दिला. मॅन्डेट दिलं, पण निवडणुकीमध्ये बऱ्याच गमती जमती घडल्या, कारण की जागा शिवसेनेची होती, लढायचं होतं तुम्हाला. खरं तर काँग्रेसच्या चिन्हावर त्यांना, त्याच्यामध्ये पण बरेच घोळ झाले. नाही, शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा अजेंडा भाजपच्या सीट कमी करणं हा होता. त्यामुळं सीट वाटपामध्ये एकमेकाला जागा पाहिजे असणं हे स्वाभाविक होतं. परंतु शेवटी निर्णय ज्यावेळी झाला त्यावेळी तिन्ही पक्षांनी अगदी एक दिलानं या निवडणुकीला सामोरा गेले. मुख्यमंत्री स्वतः 6 दिवस कोल्हापूरमध्ये ठाण मांडून होते, परंतु त्याचा काही परिणाम हा कोल्हापूरकरांच्यावर झालेला नाही. कोल्हापूरमध्ये वेगळं ठरतं, देशात काय चालतं याच्यापेक्षा कोल्हापूरकर काय ठरवतात आणि एक डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊन जो आम्ही कोल्हापूरकरांच्याकडे गेलो त्याला यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. इतकी खर्चिक निवडणूक कोल्हापूर झाली, खूप चर्चा झाली कोल्हापूर. नाही, ती उलट्या बाजूनं प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण्यात आला. अगदी शेवटला देखील वातावरण बदलण्याचा प्रयत्न झाला, परंतु शेवटी राजश्री शाहू महाराजांची जी पुण्य आहे, जे कोल्हापूरवर उपकार आहेत ते निश्चितपणे मताद्वारे दाखवून देण्याचं काम लोकांनी केलं. या निवडणुकीमध्ये उजवा विचार विरुद्ध डावा विचार ही लढाई होती, कारण श्रीमंत शाहू महाराज जे होते ते एका प्रकारे शाहू महाराजांचा वारसा, सेक्युलर विचार पद्धती, आणि दुसऱ्या बाजूला उजव्या मतदारसंघात आणि कोल्हापूरचा हा वारसा असून सुद्धा मोठी टक्कर तुम्हाला तिथं द्यावी लागली. एका प्रकारचं मला असं वाटतं की विचारांमध्ये सुद्धा एका प्रकारचं शिफ्ट कोल्हापूर आणि परिसरातल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या काही काळामध्ये बघायला मिळालं. नाही, तुम्ही गेले 2 वर्ष बघितलं असेल की कोल्हापूरमध्ये काही दंगली झाल्या, वेगळ्या पद्धतीनं कोल्हापूरला एक वेगळ्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु सुदैवानं कोल्हापूरकर शुद्ध आहेत आणि जो विचाराचा पाया कोल्हापूरमध्ये आहे, फुले आंबेडकर शाहूंचा जो पाया आहे तो पाया खिळखिळीत करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या ठिकाणी त्यांना यश आलं नाही. आणि मला वाटते हा मेसेज फक्त कोल्हापूरपुरता नाही तर महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांना निवडून देण्याचा जो काय मेसेज गेला त्याचा फायदा निश्चितपणे महाविकास आघाडीला. महाराजांना फार कन्व्हिन्स केलं लढण्यासाठी. तुम्हाला महाराजच उमेदवार का पाहिजे होते, दुसरं कुणी उमेदवार का नव्हतं? स्वतः बंटी पाटलांनी लढावा अशी पण खूप चर्चा होती. नाही, मी म्हणतो तसं गेले 2 वर्ष ही लोकसभा काँग्रेसनं लढवावी यासाठी सातत्यानं माझा प्रयत्न होता आणि तसं प्लॅनिंग आम्ही गेल्या 2 वर्ष सातत्यानं करत होतो. परंतु देशातलं जे बिघडलेलं वातावरण होतं आणि या बिघडलेल्या वातावरणामध्ये संसदेत शाहू विचार पोचणं हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं आणि मला वाटतं तो शाहू विचार आज या लोकसभेच्या माध्यमातून आम्ही पोचवू शकलो, याचा आनंद आम्हाला निश्चित. तेच मला विचारायचं की पण तुम्हाला महाराज पुन्हा एकदा शाहू विचार आत्ताच्या काळामध्येच का तुम्हाला असं वाटलं की आत्ता खूप महत्त्वाचं? नाही, मी म्हणलं तसं एवढं गढूळ वातावरण आहे, जातीय सलोखा कुठं तर बिघडत चाललेलं आहे. मधल्या काळात तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण झाले, त्यावेळी विद्यमान शाहू महाराज पहिले रस्त्यावर आले शांततेसाठी. या राज्यामध्ये ज्यावेळी असे दंगे घडले त्यावेळी कोल्हापूरमध्ये घडल्यानंतर विद्यमान शाहू महाराज रस्त्यावर आले की शांतता असली पाहिजे, समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये, आणि म्हणून तो विचार दिल्लीत पोचला तर तो संसदेच्या माध्यमातून देशात पोचेल अशी आम्हाला खात्री. देशात पोहोचेल, पण दुसरे तुम्ही मला काँग्रेसच्या नेत्यांबद्दल विचारायचं की तुम्ही सगळे किंगमेकर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तुम्ही कोल्हापूरमध्ये, अमित देशमुख लातूरमध्ये, म्हणजे विश्वजित कदम आता ते पायलट आहे ते आत्ता मान्य करायला लागलेत, पण ते ठीक आहे. सांगलीमध्ये विश्वजित कदम, हे जे टीम वर्क होतं हे तुम्ही ठरवून अशा पद्धतीने एक स्ट्रॅटेजी बनवली? हे ठरवून होतं, कारण की गेले 6 महिने आम्ही सगळे एकत्र बसतोय, अधिवेशनाच्या दरम्यान इतर वेळी बसतोय आणि आम्ही प्रत्येकानं ठरवलं होतं की आपापला जिल्हा आपला व्यवस्थित ठेवायचा, कारण की शेवटी आमची आयुष्याची 25 वर्ष पुढची आहेत आणि आमचं भवितव्य आहे.
आणि म्हणून जिल्हे आपापले व्यवस्थित ठेवले तर उद्याच्या विधानसभेला देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि आपल्याला दिसेल की या राज्यामध्ये आमच्यासारख्या जवळजवळ 14-15 लोकांनी लक्ष घातलं आणि यामुळं हे लोकसभेचं चित्र बदललेलं दिसलं. त्यामध्ये अनेकांचा वाटा आहे, आमचा एकट्याचा असं म्हणणार नाही. जनतेनेही तो प्रतिसाद दिला. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांनी चांगलं पाठबळ त्या ठिकाणी दिलं. परंतु यावेळी फायर इन द बेली म्हणतो तशा पद्धतीनं काँग्रेस लढली आपल्याला दिसून येईल. मला एक प्रश्न विचारायचा आहे की बंटी पाटलांनी ज्या पद्धतीचा प्रचार केला त्या प्रचाराची सूत्र जी तुम्ही हातात घेतली ज्या दिवसापासून त्या दिवसात तुम्हाला लक्षात राहील अशी एक गोष्ट या प्रचारातली काय होती की ज्यामुळे तुम्हाला वाटलं की नाही इथं इलेक्शन आपल्याच ताब्यात येणार? नाही, ज्या दिवशी अनेक महाराजांच्या दत्तक प्रकरणाचा मुद्दा त्या ठिकाणी काढला गेला त्या दिवशी आम्हाला लक्षात आलं की आता हा मुद्दा चालणार नाही आणि ह्याचा फायदा उलटा आम्हाला त्या ठिकाणी होईल आणि तो टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणायला हरकत नाही. बाबांकडे जायचंय मला, पण मला विचारलं पाहिजे की महाडिकांचा विरोध हा जो होता त्यांचा इलेक्शन सभा, मला असं वाटतं की कागलमधून पण तुम्हाला मदत झाली. अदृश्य हात होते की नव्हते इलेक्शन मध्ये? लोकांनी जनतेनं प्रतिसाद चांगला दिला. महाडिक असू देत किंवा महायुतीचे सगळे नेते असू देत ताकदीनं लढले. ताकदीनं त्यांनी आमच्या उमेदवारांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेनं त्यांना नाकारलं. अदृश्य हातांचं काय? जनतेनं नाकारलं. अदृश्य हातांबद्दल बोलायचं नाही असं ठरलंय का? आता अजून वेळ आहे या सगळ्याला, आताच बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. अरे साहेब स्वतः आलेले आहेत. श्रीमंत छत्र नाही आम्हाला ऐकायचं हेच आहे की नेमकं कशी झाली इलेक्शन. तुम्ही एकत्र लढत होता. काँग्रेस पक्ष एकत्रच लढतोय नेहमी. बंटी पाटील ज्या पद्धतीने प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली त्याबद्दल तुमचं काय त्यांच्याबद्दलची भावना आहे? ते चांगले लिडरशिप करतायत आणि म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत. मला सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, जास्त नाही विचारत, की आता तुम्ही शाहू महाराजांचे वारस म्हणून खऱ्या अर्थानं दिल्लीमध्ये चाललेला आहात आणि तुमची पहिली प्रायोरिटी काय असणार आहे? कारण तुम्ही ज्याला कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण गढूळ झालं त्यावेळेला तुम्ही रस्त्यावर आला होता. सर्वात प्रथम म्हणजे जनतेने मला तिथं पाठवलंय आणि शाहू महाराजांचा वारस जर आहोत त्यात मला अभिमान आहेच आहे. आणि त्यांचे विचार आणि शिवाजी महाराजांचे विचार आपण आणि काँग्रेसचे विचार आपण तिथं नेणारच आहे. खूप खूप धन्यवाद. महाराज साहेब स्वतः आपल्यासोबत होते. पण कुणाल बाबा आहेत आपल्यासोबत. कुणाल बाबा, तुम्ही धुळ्याची धुरा, धुळ्यात सोपी नव्हती इलेक्शन, कारण धुळ्यात चक्क बघा कल्याण काळे साहेब पण आलेले. इथं आता खासदार म्हणजे काय जायंट किलर, 2 जायंट किलर. एकाने स्वतः केंद्रीय मंत्र्यांना हरवलं आहे, दुसऱ्यांनी अशी स्ट्रॅटेजी केली की केंद्रीय मंत्री हरतील. काय स्ट्रॅटेजी होती? नाही, ह्या वेळेचं वातावरण हे अगदीच काँग्रेसच्या फेवरचं होतं, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. आणि ज्या ताकदीने ज्या एकोप्याने महाविकास आघाडी लढली, ज्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, उद्धव साहेबांचा पक्ष असेल आणि काँग्रेस, असं एकंदर ही पूर्ण ताकद जेव्हा एकत्रपणे कार्यकर्त्यांची लागली तेव्हा बीजेपी त्याच्यासमोर नामोहरण झाली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्या काउंटिंग सेंटरमधून हलायचं नाही, ही पण एक स्ट्रॅटेजी होती का? काय झालं शेवटी? बिलकुल नाही, शेवटी लढाई ही शेवटपर्यंत तुम्हाला लढायची असते. आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून तर तुम्ही शेवटी जोपर्यंत तुमच्या हातामध्ये सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत तुम्ही लढाई सोडायची नसते. आणि त्यामुळे आम्ही त्या दिवशी अगदी रात्री 1:30-2 वाजेपर्यंत ही लढाई चालली आणि आम्हाला कमी मताने काय असेल आपण विजय आम्ही तरीके संपादन केला. मला ते जाणून घ्यायचंय की ते 4 पेट्या बाजूला गेल्या, अजून काहीतरी झालं, नेमकं काय झालं? टेक्निकल विषय आहे, त्याच्यामध्ये बरेचसे घोळ आहे. त्याकरता खास स्टुडिओमध्ये मला थोडं समजावं लागेल त्या विषयी. त्यामुळे आहे, पण शेवटी विजय आम्हाला मिळाला हे निश्चित आहे. तुम्ही धुळे नंदुरबार हा पट्टा खरं तर आदिवासी पट्टा तुमचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता एका काळी, म्हणजे रोहिदास दाजी पण तिथून निवडून यायचे. हा सगळा या सगळ्या भागावरती भाजपनं वर्चस्व निर्माण केलं होतं. किती कठीण होती निवडणूक तुम्हाला? नाही, नक्कीच कठीण होती, याबद्दल काही दुमत नाही ना. कारण की भाजपाने आजही त्या पूर्ण भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपली माणसं, आपले कार्यकर्ते निर्माण केले. भाजपामध्ये गेलेले जेवढी लोक आहेत ती आमचीच माणसं आहेत. काँग्रेसची असतील, राष्ट्रवादीची असतील, हीच माणसं घेऊन त्यांनी त्या ठिकाणी बेस क्रिएट करण्याचा प्रयत्न. पण अदृश्य शक्तींनी मदत केली की नाही? आहे ना, 100%. भाजपाच्या बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत केली, याबद्दल आम्हाला नाकारून चालणार नाही. आभार मानले. आता तुमच्या माध्यमातून आभार मानून टाकतो. आणि अशीच मदत विधानसभेला पण त्यांची आम्हाला होणार आहे. त्यामुळे विधानसभेला अजून याच्यापेक्षा जोरदार चित्र असणार असं मला असं वाटतंय. काय स्ट्रॅटेजी आहे विधानसभेसाठी? आता विधानसभेला आताच या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की नवनिर्वाचित खासदारांच्या अभिनंदन सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडी ही मजबूत राहील हे रमेश चन्नीथेला साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.
आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेव्हा योग्य जागा वाटप आणि योग्य नियोजन जेव्हा केलं जाईल तेव्हा खूप जास्त मोठ्या फरकाने त्या ठिकाणी महाविकास आघाडी ही भाजपाला हरवणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं त्याची सुरुवात आता झालेली आहे. निश्चितपणे जायंट किलर यासाठी मी म्हटलं कुणाल बाबांना, कारण शोभा बच्छाव यांच्या प्रचाराचा सगळी धुरा जी होती यांच्या हातात होती आणि जिल्ह्याच्या बाहेरच्या उमेदवार असा प्रचार झाला होता त्यांचा आणि त्यामुळे ही निवडणूक कठीण वाटत होती, एका प्रकारे एकतर्फी वाटत होती. खरं तर म्हणजे अनेक राजकीय तज्ञ म्हणायचे नाही ते भांबरेच निवडून येणार. पण आम्ही लोकांमध्ये जाऊन जाऊन हे त्यांना कळवून दिलं की त्या बाहेरच्या नाही आहेत, त्या लोकल आहेत आणि त्यांना लोकल प्रश्नांची पूर्ण जाणीव आहे. आणि जेव्हा आम्ही अंगावर सर्व निवडणूक घेतली तेव्हा लोकांनाही कळलं की हा जो मुद्दा आहे हा अत्यंत पोकळ ठरलेला आहे आणि त्यामुळे लोकांनी साथ दिली. आता तुमच्यासोबत थोडे वेळ थांबा. आता डॉक्टर कल्याण काळे सगळ्यात मोठे जायंट किलर, 12 बोक्साचा पाना म्हणायचे स्वतःलाच, ते म्हणायचे ना, दानवे साहेब म्हणायचे की मी 12 बोक्साचा पाना सगळीकडे फिट बसतो. तुम्ही काय काय कला केली अशी की त्यांना यावेळेला तुम्ही जालन्यातून विश्रांतीच दिली? त्यांनी 12 भोकाबरोबर आणखीन 2 भोकाचा पान आपण यावेळेला जमा केला होता. एक अपक्ष उमेदवार उभा केला होता. त्यांना असं वाटलं हा अपक्ष उमेदवार उभा केला म्हणजे आपल्याला मदत होईल आणि ते परत निवडून येतील. परंतु महाविकास आघाडी, त्याचे सगळे नेते मंडळी आणि त्या मतदारसंघातले मतदार बंधू आणि भगिनी या सगळ्यांनी यावेळेला ठरवलं होतं कल्याण काळेला निवडून आणायचं. आणि का तर 2009ला कुठली लाट वगैरे नव्हती, अवघ्या 8,000 मतांनी मी त्यावेळेला पराभूत झालो होतो. यावेळेला व्याजासह परतफेड झाली आणि 1,10,000 मताच्या फरकाने या मतदार बांधवांनी मला लोकसभेत पाठवलं. खऱ्या अर्थाने 2014 आणि 19ला ते प्रचंड मोठ्या फरकाने निवडून आले अशा बाता मारत होते. परंतु त्यावेळेची खोट्या नाट्या भूलभुलैयाला लोक बळी पडली म्हणून त्यांची लाट तयार झाली. परंतु आता कुठल्या प्रकारची लाट नव्हती, उलट लाट अशी होती की या वेळेला काँग्रेसच्या बाजूने होती आणि म्हणून प्रचंड लोकांमध्ये उत्साह होता. लोकांनी यावेळेला ही निवडणूक हातात घेतली आणि लोकांनी निवडणूक हातात घेऊन यावेळेला मला जिंकून दिलं. विशेष तुम्हाला यावेळेला मराठा आंदोलनाचा जोरात फायदा झाला. ते दाजींना त्यांच्या त्या वक्तव्याचा फार तोटा झाला. ते म्हणाले की त्यांच्या मागे कोणी जरांगेंचे शोधलं पाहिजे. तुम्हाला जरांगे पाटलांचे आभार मानावे लागतील यावेळेला. निश्चितच जरांगे पाटलाचे आभार मानणं काही गैर नाही. त्यांनी सरळ सांगितलं होतं. ते तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आवाहन करत होते की ज्या भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, उलट त्यांनी गोळ्या घातल्या आमच्या आया बहिणीवर, त्यांचे सगळे माणसं पाडा, हा त्यांचं आव्हान होतं. त्यांना त्यांचे मी आभार तर मानणारच आहे, काही अडचणच नाही आभार मानायला. का अडचण आहे त्यांचे आभार मानायला? या लोकशाहीमध्ये ज्यांनी कोणी आपल्याला पाठिंबा दिला त्यांना निश्चितपणाने मी धन्यवाद दिले पाहिजे. पण आता तुम्हाला त्यांचा आवाज पण दिल्लीत उठवावा लागेल मराठा आरक्षण. का उठवणार नाही? काँग्रेस पक्षाने आदरणीय राहुल गांधी साहेबांनी सगळ्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नच लोकसभेमध्ये मिटवला आहे. पण दुर्दैवानं आता तिथं आमचं सरकार येईल लवकर, ते आल्यावर निश्चितपणाने सोडू. असं वाटत नाही का तुम्हाला मोदी 5 वर्ष राहतील? आता नाही राहत यावेळेला. का बरं? मोदी किती फरकाने मागच्या वेळेला निवडून आले तर यावेळेला किती फरकाने पडले. त्यांना तर नैतिक अधिकारच नाही पंतप्रधान होण्याचा. त्यांनी तो बरोबर म्हटलं पाहिजे की लोकांनी मला नाकारलंय, मागच्यापेक्षा जागा कमी निवडून दिल्या, मागच्यापेक्षा माझी लीड कमी झाली आणि आता मी संन्यास घेतो, हे म्हणायला पाहिजे. उलट विधानसभेला अवघड आहे ना. आता दानवे साहेब तिथंच बसतील जालन्यात तळ ठोकून. अरे आता तो विधानसभेमध्ये आम्ही त्या जालन्याच्याही सगळ्या जागा महाविकास आघाडीच्या आणतो आणि संभाजीनगरच्या पण आणतो. आता दानवे साहेबांना काय सांगायचं? दानवे साहेबांचे आभार मानले की नाही? दानवे साहेबांचे आभार. इलेक्शन सोपी झाली ना दानवे साहेबांनी काय काय वक्तव्य केल्यामुळे. नाही, दानवे साहेब मानण्यापेक्षा त्यांनी जे काय कर्तृत्व केलं त्या गेल्या 25 व 30 वर्षात, त्या सगळ्या लोकांनी यावेळेला दानवे साहेबाचा भेद पाहिला. ही गोष्ट खरी आहे. दानवे साहेब असेच बोलत राहावं अशी परमेश्वराला प्रार्थना. काय अजेंडा आहे? पहिल्यांदा काम काय केलं करायचं लोकसभेत? पहिल्यांदा लोकसभेत गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या भागामध्ये जे शेतकरी आहे त्यांची कामं, किंबहुना ज्या जाती धर्माला असं वाटतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही कामं, किंबहुना केंद्राच्या अनुषंगाने जे प्रश्न येतात, उदाहरणार्थ रेल्वे आहे, आमचा संभाजीनगरचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, या सगळ्या ज्या बाबी आहे त्या पुढे करू. परंतु त्याच्यावर मी जरा आत्ता बोलणं फार अर्ली ठरेल. तुमचे जुने मित्र होते सिल्लोडचे, ते टोपी घातली होती, त्यांनी टोपी अजून काढली नाही. त्यांचा मदत झाली ना तुम्हाला? हो, त्यांनी त्यांच्याच पक्षाचं काम केलं, भारतीय जनता पक्षाचंच काम केलं. त्यांच्या व्यासपीठावर राहिले, भाषणं पण केली. पण त्यांचे कार्यकर्ते मात्र माझ्या कामाला येत होते, ही गोष्ट खरी आहे.
त्यांचे कार्यकर्ते म्हणजे त्यांनी सांगितलं की मी तिकडे थांबतो, कार्यकर्ते फौज पाठवून दिलं. त्यांच्या दोघात काय बोलणं झालं मला नाही माहिती, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं. नंतर बोलणं झालं की नाही तुमचं त्यांच्याशी? कालच भेट झाली, शनीश्वराच्या जयंतीला गेलो होतो आम्ही, एकत्र आलो कार्यक्रमाला, तेव्हा भेट झाली ना आमची काल. तुम्ही त्यांना विचारलं की नाही आता की सत्तार साहेब ठेवणार आहे तेव्हा कल्याण काळे आणि दानवेला बोलवणार आहे आणि सगळ्या लोकांना जेवण देणार आहे आणि त्या दिवशी मी टोपी काढणार आहे हे बोलले ते. नाही म्हटलो, ते म्हणले दानवे आणि काळे दोघांना एकत्र बोलवतो आणि माझी टोपी काढतो. ठीक आहे. तर हे डॉक्टर कल्याण काळे साहेब आहेत की ज्यांनी मी जॉईन केलं यासाठी म्हटलं 25 वर्ष दानवे साहेब तिथून खासदार होते, रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री होते, मोठी शक्ती होती, यंत्रणा होती, भाजपचं बळ होतं, पंतप्रधानांचा चेहरा होता आणि समृद्ध अनुभव होता. आणि कल्याण काळे साहेब एकदा नाही 3 वेळा लढले त्यांच्या विरोधात, बरोबर आहे ना? एकदा मी लढलो, दोनदा विलास आवतडे लढले, 3 वेळेला आम्ही काँग्रेस त्यांच्यासोबत लढत होतो. या वेळेला जनतेने कौल दिला. यावेळेला जनतेने कौल दिला. आवतडे साहेब आणि कल्याण काळे साहेब तुमच्या दोघांचे अभिनंदन आणि भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. पण या निवडणुकीनंतर सगळ्यात मोठं जे आव्हान असणार आहे ते विधानसभेला असणार आहे, ज्याचा उल्लेख काळे साहेबांनी केला. आणि त्या विधानसभेमध्ये काय होते त्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला बघायचं आहे. कॅमेरामन साईसह अभिजित, मुंबईत.